हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 22 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे सकाळी रम्या खाली येते, बघते तर पार्थ सोफ्यावर झोपलेला असतो. पार्थ जवळ येते आणि खाली बसते आणि बोलते, पार्थ कसला क्यूट दिसतोयस तू. खरं सांगू तर माझा दिसतोयस. काय तर त्या युजलेस काव्याच्या नशिबात आहे. पण त्यातही बघ ना, तुझं नशीब किती वाईट आहे. बेडरूम असताना सुद्धा अनकम्फर्टेबल होऊन तुला असं बाहेर सोफ्यावर झोपावं लागतंय. तेव्हा रम्या पारच्या डोक्यावरून हात फिरवते आणि बोलते, बट थोडेच दिवस दे. आपण काही दिवसात आपण एकत्र होऊ. लग्न करून आपल्या बेडरूममध्ये एकत्र राहू. मग मी रोज तुला असं बघेन. तेवढ्यात तिथे मानिनी येत असते. तेव्हा रम्या बोलत असते, तेव्हा फक्त तू आणि मी. तेवढ्यात मानिनी बोलते, रम्या. तेव्हा रम्या बोलते, हा मामी. तेव्हा मानिनी बोलते, काय गं, काय झालं. तेव्हा रम्या बोलते, पार्थ बघ ना मामी, हॉलमध्ये सोफ्यावर झोपलाय. मी त्यालाच उठवत होते. तेव्हा मानिनी बोलते, राहू दे. तेव्हा रम्या बोलते, हो उठव. रात्रभर झोपून बॅकलॉग झाली असेल ना त्याची. अशाने पाठीचं दुखणं सुरू होईल. तेव्हा रम्या बोलते, मला ना एक कळत नाहीये, हा असा का झोपला असेल हॉलमध्ये. तेव्हा मानिनी बोलते, एवढं काय त्यात, पूर्वीही झोपायचाच की. त्याला वाटेल तेव्हा झोपायचा इथे. तेव्हा रम्या बोलते, हो मामी, पण ती लग्नापूर्वी आणि त्याला वाटलं तर करायचा ना असं. आता तो त्याच्या मनाविरुद्ध इथं झोपला असेल तर, त्या काव्याने त्याला रूमच्या बाहेर काढलं असेल तर. तेव्हा मानिनी बोलते, पाहिलंच तू. तेव्हा रम्या बोलते, नाही. तेव्हा मानिनी बोलते, मग तर्क लावतेस. नको ते तर्क नको लावूस. असे स्वतःहून तर्क लावून काय होतं हे माहिती आहे ना तुला. तेव्हा रम्या बोलते, तू त्या पत्राबद्दल बोलतेस ना मामी. तुला जरी सगळं आठवत असलं तरी मी सगळी विसरली आहे अगं. पार्थ फक्त आता चांगला मित्र आहे माझा आणि माझ्या चांगल्या मित्राला मी अशा त्रासात बघू शकत नाही, म्हणून मी काळजीपोटी. तेवढ्यात मानिनी बोलते, बरं ठीक आहे. मानिनी पार्थला उठवते आणि बोलते, पार्थ उठ बाळा. मानिनी बोलते, झाली का झोप, उठ फ्रेश हो. बराच वेळ झालाय, जीवा पण उठला नाही, मी बघते. तेवढ्यात रम्या बोलते, म्हणजे नंदिनी सुद्धा उठली नाहीये का. तेव्हा मानिनी तिच्याकडे बघते. पार्थही बघतो. तेवढं रम्या बोलते, नाही तशा अर्थाने म्हणायचं नव्हतं मला, मी असंच. मानिनी पार्थला फ्रेश हो म्हणून सांगते आणि जाते. पार्थही जातो. तेवढ्यात रम्या मनात बोलते, एक मुलगा इथे हॉलमध्ये झोपलाय म्हणजे बायकोबरोबर झोपला नाही एवढं तर कळलं. आता वरती गेल्यावर जीवा सुद्धा बेडवर न झोपता खाली झोपलाय. मामीला सुद्धा कळेल तिची दोन्ही मुलं या लग्नामुळे किती दुःखी आहेत ते. तेवढ्यात मानिनी दरवाजा वाजवते. जीवा. तेव्हा नंदिनी पटकन उठते, मोबाईल बघते आणि बोलते, 8 वाजले. नंदिनी दरवाजा उघडायला जाते. तेवढ्यात जीवाकडे बघते आणि बोलते, बापरे, आईंनी जीवाला असं खाली झोपलेलं पाहिलं तर बरं नाही वाटणार. तेव्हा नंदिनी जीवाला उठवते, हात लावते. तेवढ्यात ती हात बाजूला घेते आणि आवाज देते, जीवा उठा, आई आल्यात बाहेर. तेव्हा जीवा पटकन उठतो. तेव्हा नंदिनी बोलते, आई उठवायला आल्यात, त्यांना कळायला नको तुम्ही खाली झोपलायत ते. तेवढ्यात जीवा पटकन उठतो. ती वळकटी पटकन उचलतो. बेडवर त्यांच्या नावाचा तो बोर्ड असतो, पटकन तो बोर्ड पांघरुणा खाली घालतो. नंदिनी दरवाजा उघडणार. तेवढ्यात तिच्या डोक्यावर गुलाबाची पाकळी असते. जीवा बोलतो, नंदिनी. तेव्हा नंदिनी बोलते, काय. तेवढ्यात जीवा खालून एक पाकळी उचलतो आणि नंदिनीला दाखवतो. नंदिनी पटकन ती डोक्यावरची पाकळी काढते. तेवढ्यात नंदिनी पटकन दरवाजा उघडते. मानिनी बाहेर येते. सॉरी तुम्हाला झोपेतून उठवलं. रम्याही तिथे बाहेर आलेली असते. तेव्हा मानिनी बोलते, तुम्हाला झोपेतून उठवलं नाही ना मी. तेव्हा नंदिनी बोलते, नाही आई, ॲक्च्युली मलाच उठायला फार उशीर झाला. मानिनी बोलते, उठवायला आलीही नसते, पण तुलाच हॉस्पिटलमध्ये जायचंय म्हणून चेक करायला आली. तेव्हा नंदिनी बोलते, हो तेच, आईच्या विचारात झोप नाही लागली. पहाटे कसा बसा डोळा लागला. तेव्हा मानिनी बोलते, मी काय खाष्ट सासू म्हणून विचारायला नाही आली आहे. किती वेळा सॉरी बोलशील. नाश्ता लावायला सांगते, या खाली. मानिनी जाणार. तेवढ्यात रम्या बाजूला लपून बसते. मानिनी गेल्यावर रम्या परत त्यांचं बोलणं ऐकते. तेव्हा नंदिनी बोलत असते जीवाला, सॉरी, ते आई आल्यामुळे तुम्हाला घाईघाईत उठवावं लागलं. तेव्हा जीवा बोलतो, इट्स ओके. तेव्हा जीवा त्याची वळकटी आवरत असतो. तेवढ्यात नंदिनी बोलते, असू द्या ना, मी करते. तेव्हा जीवा बोलतो, माझ्या गोष्टी मी सांभाळेल. तेवढे रम्या बाहेर मनात बोलत असते, वा, मला वाटलं होतं तसंच झालं. पार्थ रूममध्ये झोपत नाही आणि जीवा स्वतःच्याच बेडवरती खाली झोपतोय. बेडवर न झोपता खाली झोपतोय आणि ह्या दोघी बहिणी मजेत लोळताय. बास. आजच्या दिवसाचं भांडण तापवायला हा एवढा मुद्दा पुरेसा आहे. इकडे वसूच्या रूममध्ये ती बसलेली असते. तेव्हा तिथे रम्या येते. रम्या बोलते, तू तोंड गोड कर. तेव्हा वसू बोलते, अगं आत्ता गोळी घेतली डायबिटीसची, कळतंय ना. तेव्हा रम्या बोलते, काही होणार नाही माझ्या आईला, सगळ्यांना पूर्ण उरशील तू. वसू बोलते, तू मिठाई काय वाटतेस, काय झालंय.
तेव्हा रम्या बोलते आई अगं गुड न्यूज आहे. तेव्हा वसू बोलते काय झालंय सांगशील का मला. तेव्हा रम्या बोलते अगं आई अगं पार्थ आहे ना पार्थ, तो रात्रभर खाली हॉलमध्ये सोफ्यावर झोपला होता आणि जीवा त्याच्या बेडवर न झोपता खाली झोपला होता. तेव्हा रम्या बोलते घे तोंड गोड कर. तेव्हा वसू बोलते यात नवल वाटण्यासारखं काय रम्या. रम्या बोलते नाही का ठीक आहे काहीच नवल वाटण्यासारखं नाहीये. तेव्हा वसू बोलते अगं खरंच नाहीये काही. देशमुखांच्या घरातल्या प्रत्येक माणसाने या सगळ्यांचा विचार केलेला आहे. वसू बोलते नवल केव्हा वाटेल माहितीये, जेव्हा जीवा आणि पार्थ आपापल्या बायकांसोबत त्यांच्या खोलीत एकत्र झोपतील तेव्हा. वसू बोलते एनिवे तू एवढी का खुश आहेस आणि मिठाई का वाटतेस. रम्या बोलते आई जर भाताबरोबर वरण एकदम मिळमिळीत असेल तर आपण चमचमीत बनवायला काय करतो. तेव्हा वसू बोलतो मिरचीची फोडणी घालतो. तेव्हा रम्या बोलते एक्झॅक्टली इथे आपल्याला तेच करायचंय आई. बघ मामीसाठी तिची मुलं वेगळी झोपत असतील, ही गोष्ट जर साध्या वरण भातासारखी असेल तर आपण त्याला चमचमीत फोडणी घालायची. कसं तिला तिच्या मुलांना त्यांच्याच घरात या लग्नामुळे तडजोडी करत राहावं लागतंय, या लग्नाची कुठलीच सुखं त्यांना मिळत नाही वगैरे वगैरे. त्यामुळे पार्थला ऑकवर्ड होईल आणि ती काव्याना अशी तमाशे करेल घरात. मग तू आहेसच चालीरीती रूढी परंपरा आई बाप संस्कार हव्या त्या गोष्टींचा उद्धार कर आणि लायकी काढ तिची. असेच डोस हळूहळू देत राहायचे. रोजच घरात तमाशे होतील, मग सगळ्यांना कळेल या लग्नामुळे रोज भांडणं होत आहेत नुसती. वसू बोलते आणि लवकरच सगळेजण मिळून यावर उपाय शोधायला लागतील. तेव्हा रम्या बोलते मग यावर उपाय एकच डिवॉर्स. मग एकदा का डिवॉर्स झाला जे मला हवंय ते लवकरच मला मिळेल. तेव्हा वसू बोलते तुला पार्थ शिवाय दुसरं काय हवं असणार आहे नाही का. तेव्हा रम्या लाजते. तेव्हा वसू बोलते लाजून झालं नाही, लाजून झालं का आता खाली जाऊया सगळ्यांची तोंड कडू करूया. रम्या बोलते हो पण त्याआधी तू तुझं तोंड गोड कर ना. तेवढ्यात माणिनी इकडे चहा घेऊन येते. तेवढ्यात रम्या आणि वसू खाली येते आणि बोलते काय ग माणिनी. नाही म्हणे तुझा पार्थ रात्रभर खाली सोप्यावर झोपला होता. मग माणिनी लगेच रम्याकडे बघत असते. तेव्हा रम्या बोलते मामी मी ना फक्त काळजीपोटी आईला सांगितलं, ते काय आहे ना पार्थ असा झोप्यावर झोपला होता आणि जीवा खाली जमिनीवर झोपला होता, ते मला ऑड वाटलं म्हणून मी आईबरोबर शेअर केलं. तेव्हा माणिनी बोलते ठीक आहे घ्या चहा घ्या. तेव्हा वसू बोलते याचं तुला काहीच वाटत ते माणिनी. तेव्हा माणिनी बोलते ताई एवढं काहीच नाही. तेव्हा वसू बोलते एवढं व्हायला वेळ लागत नाही माणिनी. अगं ते खाली झोपले काय सोप्यावर झोपले काय याच्या मागचं कारण कळतंय का तुला. तुझे जीवा आणि पार्थ या लग्नामुळे खुश नाहीयेत. तेव्हा माणिनी बोलते ताई नको ना हा विषय परत. तेव्हा वसू बोलते अगं विषय टाळून तिढा सुटणार नाहीये माणिनी. तुला तुझ्या नवीन सुनांची खूप काळजी वाटते ना, त्यांची काळजी केल्याबद्दल तुला कोणी बेस्ट सासूचं अवॉर्ड नाही देणार आहे. आई म्हणून ना जरा स्वतःच्या मुलांकडे लक्ष दे. तेव्हा माणिनी बोलते माझं लक्ष आहे मुलांकडे सुद्धा सुनांकडे सुद्धा. तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता का. तेव्हा वसू बोलते अगं तुला का कळत नाही माणिनी, तुझी दोन्ही मुलं या लग्नामुळे खुश नाहीयेत. जेव्हा असून नसल्यासारखा वागत असतो आणि पार्थ त्याची अवस्था बघल्यासारखी दिसत नाहीये, मन मारून जगतायत बिचारे. अगं ज्या मुलांमुळे हे घर जिवंत वाटायचं ती मुलं सुटकासारखी खांदे पाडून वावरतायत घरात. तेव्हा माणिनी बोलते मला सगळं मान्य आहे ताई, पण त्याच विषयावर बोलून आपण जखमेला नख लावतोय असं वाटत नाही का तुम्हाला. अशाने जखम कधीच भरून निघणार नाही, त्यांना थोडासा वेळ देऊया. तेव्हा वसू बोलते आणि वेळ देऊन काय होणार आहे. हे बघ माणिनी सगळे गुंते ना वेळ देऊन सोडवायचे नसतात, काही गुंते तोडूनच सोडवायचे असतात. तेव्हा माणिनी बोलते. तेव्हा वसू बोलते मला वाटतं लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा. तेव्हा माणिनी बोलते कसला निर्णय. तेव्हा वसू बोलते अगं मुलांच्या लग्नाचा निर्णय. तेव्हा माणिनी बोलते मुलांचे लग्न झाली आहेत ताई, आता त्या ढवळाढवळ नको. तेव्हा वसू चिडते माणिनी सासू झाल्यापासून तुझ्या शब्दांना जरा जास्तच धार यायला लागलीये. तेव्हा विक्रम पण येतो. तेव्हा वसू बोलते ढवळाढवळ. तेव्हा माणिनी बोलते ताई मला शब्दात पकडू नका, माझा मुद्दा समजून घ्या. लग्नाला आता 2च दिवस होत आहेत ताई. काव्या लहान आहे, नंदिनी सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करते, धडपडतीये सावरतीये. या सगळ्याच गोष्टी नवीन आहे त्या दोघींसाठी. ही इतकी साधी गोष्ट मुलांना सुद्धा कळते आणि ते दोघीही त्या गोष्टीसाठी वेळ देत आहेत. तेव्हा वसू बोलते वेळ देऊन काय होणार आहे, मला नाही वाटत त्या मुलींची मतं बदलतील म्हणून. अगं तुला माझा मुद्दाच कळत नाहीये माणिनी. तेव्हा विक्रम बोलतो अरे. तेवढ्यात वसू त्याच्याकडे जाते आणि बोलते विक्रम तुला हे सगळं पटतंय. मला असं वाटतंय की एकदाच काय ते तुकडा पाडावा. तेव्हा विक्रम बोलतो काय तुकडा पाडायचं म्हणजे काय करायचं. तेव्हा वसू बोलते म्हणजे हे लग्न मोडून टाकायचं. तेव्हा वसू बोलते विक्रम काय हरकत आहे सांग ना, मुलं आपण आपल्याला काही सांगत नाही ना, मग त्यांना लग्नाच्या पिंजऱ्यात का अडकून ठेवायचं. हे बघ म्हणजे तेही सुखी होतील आणि आपणही निश्चिंत होऊ. मला नाही रे बघवते त्या दोघांची तोंड खरंच. विक्रम माझा ऐक हा उत्तम पर्याय आहे. तेव्हा विक्रम बोलतो चुकीचा आहे.
तेव्हा विक्रम बोलतो, ताई हा तुझा पर्याय चुकीचा आहे. मला उलट वाटतं की आपण मुलांना पर्याय नाही वेळ द्यायला हवा. हे लग्न पेलताना जर ते धडपडतायत आपण त्यांना आधार द्यायला हवा ना. आई वडील म्हणून ते आपण सांभाळून घ्यायला हवं ना. तरच त्यांना समजून घेता येईल ना. आणि असतं ना नवरा बायकोंमध्ये अंतर असतं सुरुवातीला. आणि आता ह्या दोघांमधलं अंतर किती आणि कधी कमी व्हावं हे घरातल्या शहाण्या माणसाने त्यांवर सोपावं. वसू बोलते, विक्रम अरे हे अंतर कमी होणाऱ्यातलं नाहीये, कसं समजत नाही तुला? तिकडे गावात जे काही झालं त्याचा निर्णय आपण मुलांवर सोपवला का? नाही ना. तेव्हा मानिनी बोलते, ताई एकदा काय ते स्पष्ट सांगूनच टाका. तेव्हा वसू बोलते, मी स्पष्टच बोलते मानिनी, त्यांचं जमत नाहीये तर हे लग्न मोडूया. तेव्हा मानिनी चिडते, नका सकाळ सकाळ असं बोलू ताई. आधी लग्न कर म्हणून फोर्स करायचा, आता मोड म्हणून मागे लागायचं. तेवढ्यात तिथे काव्य आणि नंदिनी पण येते. तेव्हा विक्रम नंदिनीला विचारतो, कशी ग बाळा आईची तब्येत? परत रम्यामध्येच बोलते, पण काय झालं ग नेमकं तुझ्या आईला? तुम्ही माहेरी गेला होता तिथे काय झालं का? तेव्हा नंदिनी बोलते, नाही ते एवढ्या दिवसांची दगदग बाहेर पडली, बाकी काही नाही. तेव्हा नंदिनी बोलते, आईने काही गिफ्ट्स दिलेत. गिफ्ट्स म्हणणं चुकीचंच आहे ते खरं तर. लग्नात सगळ्यांचे मानपान करणं राहून गेलं ना. आईने माझ्यासोबत दिले, प्लीज घ्या ना आई, आईला बरं वाटेल म्हणून घ्या. तेवढं तिथे पार्थ आणि जीवाही येतो. तेव्हा नंदिनी वसू आत्यासाठी गिफ्ट देते आणि वसू आत्याला खूप राग येतो. ती ते गिफ्ट घेऊन फेकवून लावते. तेव्हा वसू बोलते, एवढं सगळं होऊनही तुझ्या आईबापांना मानपान करायचं आहे आणि तुलाही लाज वाटत नाहीये ना? अगं सगळ्यांच्या देखत पार्थशी साखरपुडा झाला तुझा आणि तू जीवाबरोबर लग्न केलंस. अगं एवढ्या बदनामीनंतर तुझ्या जागी दुसरी कुणी असती ना तर तिने जीव दिला असता, मेली असती हाय खाऊन. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.